आजचा दिवस हा अतिशय दुःखद असा दिवस आहे. कारण पद्मश्री डी.वाय. दादांचे आणि माझे संबंध देखील राजकारणाच्या पलीकडचे होते, अतिशय कौटुंबिक होते. ज्या पद्धतीनं विजयदादा आहेत, ज्या पद्धतीनं अजिंक्य आहे, ज्या पद्धतीनं संजय दादा आहेत, ज्या पद्धतीनं बंटी साहेब आहेत, त्याच पद्धतीनं मला ते मार्गदर्शन करायचे, मला ते सहकार्य करायचे, माझ्यावरती प्रेम करायचे. आणि म्हणून जशी पाटील कुटुंबियांची डी.वाय. दादा जाऊन हानी झालेली आहे, नुकसान झालेलं आहे, तसं महाराष्ट्राचं देखील झालंय आणि आमचं देखील वैयक्तिक नुकसान झालेलं आहे. कारण त्यांच्या अनेक भेटी माझ्या स्मरणात आहेत. मी एक 20-25 दिवसापूर्वी देखील कोल्हापूर दौऱ्यावर असताना डी.वाय. दादांना भेटून गेलो होतो, त्यांच्याशी बोलून गेलो होतो. आणि शेवटी ज्या पद्धतीने त्यांनी समाजकारण केलं, शिक्षणामध्ये काम केलं, असं एक फार मोठं व्यक्तिमत्व आज महाराष्ट्राच्या राजकारणातनं, समाजकारणातनं आणि शिक्षण क्षेत्रातनं निघून गेलं. त्याचं फार मोठं दुःख आम्हाला सगळ्यांना. मेरे और पद्मश्री डी.वाय. दादा के संबंध ये पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील साहेबांचं काल दुःखद निधन झालं. डी.वाय. पाटील साहेबांचं पूर्ण आयुष्य ते अतिशय संघर्षामध्ये झालं. ज्यावेळेला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी व्यवसाय शिक्षणाचं धोरण या राज्यामध्ये आणलं, त्यावेळेला फार मोठा पुरस्कार त्यांनी करण्याचा निर्णय घेतला आणि गरिबाची मुलं की कमी पैशामध्ये डॉक्टर आणि इंजिनियर झाले पाहिजे अशा प्रकारचं फार मोठं काम आपल्या राज्यात आणि राज्याबाहेर आणि देशात त्यांनी केले. आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय मोठं काम त्यांनी उभं करण्याचा प्रयत्न केला. ते विधिमंडळाचे सदस्य होते, बिहार आणि त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते. अतिशय धाडसी, अतिशय संघर्ष करणारा असं त्यांची एक प्रतिमा होती. आणि म्हणून त्यांच्या जाण्यानं आपला महाराष्ट्र फार मोठ्या एका नेत्याला मुकलेला. अलीकडे त्याची तब्येत ते 90 वर्षाचे होते, ते नरम असायची आणि ते सातत्याने त्याचा फार मोठा परिचय आणि परिवार हा संपूर्ण देशभरात. अशा एका थोर व्यक्तीचा दुःखद निधनानं आपली फार मोठी हानी झालेली आहे. त्यांच्या मृत्यूला शांती दिवस मी प्रार्थना करतो. सातत्याने सतेज बदलांनी मी एकत्र येऊन अनेक वेळा ज्यावेळी निवडणुका लढवल्या त्यावेळेला सातत्याने आम्हाला बोलावून आमचं अभिनंदन करणं, पाठवून थाप मारणं. आणि ते कोल्हापूरला कधी आले की मला बोलावून घ्यायचे. मुंबईला आम्ही गेलो तिथं बोलावून घ्यायचे. आणि यानंतरच्या काळात अतिशय एक घनिष्ठ कौटुंबिक आमचे संबंध होते.